नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोठी फळी या राहुरी शहरामध्ये तयार करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांची सत्ता या राहुरी नगरपालिकेवर आहे आणि कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही. नागरिकांची संतापाची लाट आहे. नागरिकांना वेळोवेळी वाटत होतं की आलटून पलटून जे लोक सत्ता उपभोगतायत त्याला तिसरा पर्याय म्हणून कोणतरी युवकांनी पुढे यावं. तो पर्याय आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहरामध्ये निर्माण केलेला आहे. मागच्या 10 तारखेला शिवसेना पक्षाच्या वतीनं राजूभाऊ शेटे पाटील व माझ्यावर या राहुरी नगर परिषदेची जबाबदारी देण्यात आली. त्याप्रमाणे दिनांक 12 रोजी मुंबई येथे युवा नेते राजूभाऊ शेटे पाटील यांचा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. खरं पाहता आम्हाला या निवडणुकीसाठी मोठा वेळ मिळणं अपेक्षित होतं, परंतु मागच्या 5 दिवसामध्ये आमच्या शिवसैनिकांनी थोडे तिडके 14 उमेदवार व अध्यक्षपदासाठी ईश्वर नारायण मासरे यांचा अर्ज दाखल केलेला आहे. आणि आज जे कोणी धनदांडगे पक्षाची नावं सांगून या ठिकाणी आमचे उमेदवार देखील दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यांना आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये आमचे 14 उमेदवार का असेनात त्यांना सोबत घेणार आहोत. आणि त्याचबरोबर येत्या उद्यापर्यंत अपक्षांनी देखील आम्हाला साथ दिली तर अपक्षांना सोबत घेऊन आम्ही या राहुरी नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा निश्चित केलेला आहे. आणि आपण शिवसेनेचे पदाधिकारी आता सध्या नगरसेवकपदासाठी आपण तुम्ही किती वेळात आणि किती फास्टमध्ये फार नगरसेवक जमवलेले आहेत त्याविषयी थोडंसं एक सांगा अशी माझी विनंती. आमचे जे मला आनंद वाटेल सांगायला का आमच्या नगरसेवकांच्या यादीमध्ये कुठलाही माजी नगरसेवक नाही आहे. आमचे जे नगरसेवक आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातले नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना युवकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकांना संधी दिलेली आहे. याने त्यांना तळागाळातील प्रश्न हे त्यांना माहीत आहे. तुम्ही प्रस्थापित नगरसेवकांची परिस्थिती जर बघितली तर हे लोक 5 वर्षातून एकदाच निवडणूक लागती त्यावेळेस जनतेच्या समोर जातात आणि निवडणूक लागल्यानंतर फक्त 5 दिवस प्रचारासाठी हात जोडत फिरत असतात. त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब जनतेतील सर्वसामान्य कुटुंबातले युवक दिलेले आहेत. त्यांना आम्हाला विश्वास आहे का निश्चित राहुरीकर प्रथम पसंती देतील. मंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.